तुम्हाला सांगतो मी इथे आम्हाला ऑफिसमध्ये कॅमेरा अलाउड नाही, म्हणजे मोबाईलमध्ये शूट वगैरे करायचं अलाउड नाही. तरी नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर ब्लॉग येत आहे आपला. तुम्हाला दाखवतो आमच्या ऑफिस. सकाळी जाताना ऑफिसला सकाळी 8 वाजता जाताना इतका ऊन असते इकडे चेन्नईमध्ये की खूप. आपल्या महाराष्ट्रामध्ये असं महाराष्ट्रामध्ये एवढा ऊन आपलं 10 वाजता येत असतो आणि ते 8 वाजता इतका ऊन असतो. खूप आहे बघा आपला रस्ता जाताना. इथे एवढं चांगलं आहे की सगळ्या ठिकाणी लोकांनी असे खूप सारे झाडं लावून ठेवलेले आहे. त्यामुळे जाताना आपल्याला फक्त सावली लागते. ऊन खूप कमी ठिकाणी लागते आपल्याला. हे एक चांगलं केलेलं आहे लोकांनी इकडच्या. ही आहे आमची बिल्डिंग. लांबून तर दिसायला छोटीच आहे. चला तुम्हाला जवळून दाखवतो कशी बिल्डिंग आपली. हा आपण आलो आहे आता ऑफिसच्या एरियामध्ये. एंटर केलं असं वातावरण आहे भाई इथे की असं छान वाटतंय. फक्त वातावरण बघूनच छान वाटतंय. बिल्डिंगच्या आतमधलं रहस्य फक्त आमच्यासारख्या लोकांनाच माहिती आहे. आमच्यासारखं म्हणजे कॉर्पोरेटमध्ये जे जॉब करतात त्या लोकांनाच माहिती आहे. दिसायला सुंदर असतात पण आतमध्ये काय ते आपल्याला माहीत असते. तर चला तुम्हाला दाखवते बघा बिल्डिंग. बिल्डिंगच्या बाहेर असे छान फूल वगैरे लावलेले आहेत. कारण की तितकं दिसायला चांगलं. बिल्डिंग आहे, दुसरी बिल्डिंग येतं. ए विंग, बी विंग, सी विंग, 3 विंग आहेत. त्याच्यामधले आमचे एंट्रन्स आहे बी विंगमध्ये. सॉरी सी विंग, सी टावरमध्ये. सी टावरमध्ये आल्या आपला एंट्रन्स खुलजा सिमसिम बघू शकता तुम्ही. ते सुंदर असं बनवलेलं लोकांनी. हे आहे भाई एंट्रन्स फक्त. तर तुम्हाला इथे आल्या आराम करायचं असेल तर चेअर आहे. चेअर आहे. इथे स्पोर्ट्स पण आहे रिलॅक्सेशनसाठी. कॅरम, इथे खूप सारे स्पोर्ट आहे इथे. आम्हाला काही वेळच भेटत नाही. तुमचे कामं जेवढे असतात की बाहेर यायला वेळच नाही आम्हाला. इथे कोच आहे खेळायला. संध्याकाळी एकदम रिलॅक्स व्हायसाठी आहे. लोक येते तिथे खेळायला. इथून आहे आमचे एंट्रन्स. इथं करावं लागतं आम्हाला पंच केलं की ते सारं लिफ्ट आहे. लवकर आल्यामुळे आपल्याला लिफ्टमध्ये यायला भेटते. नाहीतर इतकी गर्दी असते इथे. थकून जाते भाई माणूस इतकं लांब चालून. चला तर आपली लिफ्ट आलेली आहे. जायचं 7व्या फ्लोअरला. हा आहे 7व्या फ्लोअरवरून व्ह्यू. आमची रूम या साईडलाच आहे कुठेतरी इकडेच. तर कुठे ते नाही माहिती पण इकडे आहे एवढं माहिती आहे. आमचा 7वा फ्लोअर आहे. आतमध्ये काही मोबाईल यूज करू देत नाही. त्यामुळे जेवढं होईल तेवढं बाहेरच काढू शकतो आपण फक्त. आणि इथे आहे सगळ्यांचे लॉकर वगैरे सगळे इथे. मोटिवेशनसाठी त्यांना लॉकर पाहिजे, त्यांनी लॉक आणायचं बघत जा असं व्हायचं. त्यामुळे विचारच काम नाही, काही नाही भाई. फक्त तुम्ही आहे आमची कॅन्टीन खूप मोठी आहे. तुम्हाला सांगतो मी इथे आम्हाला ऑफिसमध्ये कॅमेरा अलाउड नाही, म्हणजे मोबाईलमध्ये शूट वगैरे करायचं अलाउड नाही. तरी पण मी तुमच्यासाठी माझं ऑफिस आज
दिवसभरचं प्लॅन जेवढं आहे तेवढं सगळं शूट करणार मी. एवढं माझ्याकडून पॉसिबल होईल तेवढं. आतमध्ये काही करू देणार नाही, पण बाहेरच्या गोष्टी सगळं काही कॅप्चर करू आपण. तर चला बघूया. सकाळपासून आल्यापासून कामच सुरू आहे. खूप काम असतात कॉर्पोरेटमध्ये, सगळ्यांना माहीतच आहे तसं. काम केल्यानंतर आता दुपार झाली, चला आता भूक लागली तर आम्ही चाललो जेवायला. तुम्हाला आम्ही जातो जेवायला बाहेर बघा. असं नाही की कॅन्टीनमध्ये काही भेटत नाही आपल्या कंपनीच्या कॅन्टीनमध्ये पण भेटते, पण आम्ही जातो एक घरगुती आजीकडे. तर तुम्हाला दाखवतो चला. काहून आता पोट पण भरलं आणि मन पण भरलं आहे, तर परत जावं लागलं आपल्याला कामाला. जेवण झालं की झोप पाहिजे असते, पण काय करता आता, काम करावं लागतं आपल्याला, तर काही नाही. परत जाऊ आपण आपल्या कंपनीकडे. चला तर भेटू संध्याकाळी आपण. आपलं मेन एंट्रन्स आपल्या कंपनीचं, तिथून मेन एंट्री आपली. जातानाची किती ट्रॅफिक असते भाई, दिवसभर कंपनीमध्ये किरकिर ना. ते जाताना पण ट्रॅफिकचं पण किरकिर कंटिन्यू असते. रस्त्याने एवढे पॅक असते, जायला पण इतकं उशीर होऊन जातो आपल्याला घरी. तर चला मित्रांनो, आजचा दिवस आपला संपला आहे वर्किंगचा. पण तुम्हाला एक गोष्ट जाता एक गोष्ट सांगतो तुम्हाला. सगळ्यांना वाटते की कॉर्पोरेट जॉब म्हणजे सोपी आहे, कोणा वाटते शेती म्हणजे सोपी आहे, कोणा वाटते बिझनेस म्हणजे सोपं आहे. खरी गोष्ट ही आहे की जोपर्यंत तुम्ही कष्ट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही भेटणार नाही. त्यामुळे कष्ट करा, कन्सिस्टन्सी ठेवा, स्वतःवर भरोसा ठेवा, बस बाकी काही नाही. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.